नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. तर आज प्रजासत्ताक दिन आहे. तर आज मी शाळेत वगैरे जातो आणि पोलीस ग्राउंडला पण कार्यक्रम आहे, तर तिकडे पण जाणार मी. आज परेड वगैरे राहील ना तिथे, तर तिकडे जातो. इथं एस पी ऑफिसला आलेलो आहे मित्रांनो मी. आता इथं ध्वजारोहण वगैरे झालेलं वाटतं, असं वाटतंय. पण इथं बघू आता कोण वगैरे झालेलं आहे इथं. आता इथं फोटो स्टेशन वगैरे चालू आहे. इथला कार्यक्रम आटपला आणि इथून याच्यानंतर इथून बॅक साईडला वगैरे जाऊ आता. वृद्धताई वगैरे भेटले आणि तिचे सोबत एक फ्रेंड आहे. तर इथं तिचं काम होतं, तिथं आलेली होती ती. आम्हाला सकाळी सकाळी पवन सर यांचे दर्शन झालेत. आमचं भाग्य आम्ही छान सोबत फ्लॅग मिटिंग इथं केलेली आहे. मी तुला विचारेल की सकाळी आज लवकर उठलं कसं वाटलं? एकदम मजेत, एकदम खूप सुंदर वाटलं एकदम. आणि कधी नवा उठावं लागतंय, म्हणजे हिवाळ्यात लवकर झोप. हां, कधी कधी हां, आणि हिवाळ्यात लवकर अशी जाग वगैरे येत नाही. म्हणजे इथं समृद्धीताई पण भेटले आणि इकडे संगपाल दादा पण भेटले. आम्ही फोटो वगैरे काढले मी आता. तर ते लगेच बाहेर वगैरे गेले काही कामासाठी, तर मी काही ब्लॉग वगैरे करता नाही आला. तर आता पुढे वगैरे जाऊया, चला मग. पोलीस ग्राउंडला आलेलो आहे मित्रांनो. आता इथं अजून कार्यक्रम वगैरे चालू झाला आणि परेड वगैरे वाटतं, तर बघतो. आणि आजचा दिवस कसा राहणार तुम्ही कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघत राहा माझा. तर चला मग. इथं मयूर वगैरे भेटलेला आहे. आता इथून परेड वगैरे चालू झालेली नाही मित्रांनो अजून वगैरे. आता थोड्या वेळात वगैरे चालू होईल कार्यक्रम. आता ध्वजवंदन वगैरे होतं तिथे. भारत मातेला नमन वंदन. प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. परेड निरीक्षण माननीय पालकमंत्री महोदय करत आहेत. आज उल्हासाचं भारतीय प्रजासत्ताक दिन जाहीर करावा. परेड निरीक्षण करून माननीय पालकमंत्री महोदय यांचं मंचाच्या दिशेने आगमन होत आहे. काळे पोलीस उपनिरीक्षक हे आहेत, प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी आहेत मंगल पवार. पाठोपाठ पोलीस स्टेशनचा पुरुष विभाग येतो आहे. गणेश सस्ते हे आहेत प्लाटून कमांडर. मुख्यालय महिला विभाग प्लाटून कमांडर आहेत योगिता नारखेडे आणि सुपर नंबरी भारती काळे. सलाम करूया या तिरंग्याला, ही आपली शान आहे. मान आपली नेहमी उंच ठेवा, जोवर प्राण आहे. जय हिंद. मंचाच्या समोरून आता जात आहे होमगार्ड पुरुष विभाग. जळगाव जिल्ह्यात
आमची परेड चालू आहे NCC वाले बाकी स्कूलचे वगैरे. आपल्या समोरून जात आहेत. जात देऊया इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी या विद्यार्थ्यांचे अथक मेहनत परिश्रम. RR विद्यालयानंतर येत आहेत KP थांबरे शाळेच्या NCCच्या मुली. गेले अनेक दिवस मेहनत घेत आहेत. यावर्षी अनेक शाळांचे संघ सुद्धा इथं दाखल झालेले आहेत. NCC कॅडेट्स आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे ओरिएंट स्टेट इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्थापनेचे मुलं आणि मुली असा दस्ता आता आपल्याला बघायला मिळतो आहे. प्लाटून कमांडर धनश्री पाटील आणि सुपरसमरी साहिल बोरसे या विद्यार्थ्यांसाठी विशेष टाळ्या अपेक्षित आहेत. कारण यांनी खूप मेहनत घेतली आहे. या मार्च पास्टची खूप तयारी केलेली आहे. बहिणाबाई युनिव्हर्सिटीचे NCC कॅडेट्स बहिणाबाई मंचाच्या समोर येत आहेत RR विद्यालयाच्या RSPच्या मुली. श्रुती विद्यार्थिनी RSPच्या RR विद्यालयाच्या. पाठोपाठ येत आहे RR विद्यालयाची RSPची मुलं. त्याचे प्लाटून कमांडर आहेत गौरव चौधरी आणि सुपरसमरी आहेत परेश पाटील. या विद्यार्थ्यांसाठी छान असू दे. मंचाच्या समोर स्टुडंट पोलीस कॅडेट SPC शासकीय आश्रमशाळा प्राथमिक विद्यालय जळगाव. भूमिका गरुड या आहेत प्लाटून कमांडर आणि शक्ती लोहार या आहेत सुपर नंबे. छोट्या छोट्या मुली आपल्या समोरून जात आहेत. काल भरपूर वेळ उन्हामध्ये या प्रॅक्टिस करत होत्या आणि आज अतिशय विनाकामध्ये देशाचा अभिमान लेवून मानपथक आहे आता. त्यानंतर पोलीस हेल्पलाईन डायल 112 GPSI प्रकाश पाटील हे आहेत प्लाटून कमांडर. त्यानंतर निर्भया पथक महिला सुरक्षा यांचं वाहन आहे. गीता परदेशी आहे प्लाटून कमांडर. पूजा धारबाळे या आहेत त्यांच्या समवेत. त्यानंतर बॉम्ब शोधक नाशक पोलीस पथक हे जात आहे मंचाच्या समोरून. बॉम्ब शोधक नाशक पोलीस पथक जळगाव. पाठोपाठ सायबर गुन्हे जनजागृती पोलीस व्हॅन सुद्धा सज्ज आहेत. ची व्हॅन सुद्धा आहे. बाबासाहेब पाटील प्लाटून कमांडर. यावल वन विभागाच्या वतीनं 3 वाहनं जी जंगल सफारीसाठी म्हणून वापरली जाणार आहे ती
आता लहान मुलांची बस शाळेत जाते ती हायजॅक कशी होते ती दाखवता येते. सवयीनुसार शाळेची तयारी करून आनंदाने आता शाळेत जात आहेत. त्यांची किलबिल, त्यांचे डबे, त्यांच्या शाळेची दप्तर वाहनं, त्यांचे आई वडील त्यांना निरोप देताना जात आहेत. आणि या ठिकाणी स्कूल बसवर ताबा मिळवलेला आहे. मुलांची किलबिल, त्यांचं ओरडणे, त्यांच्यावर ओढवलेले संकटाचा सामना ते कसे करणार आहेत. यानंतर दर्शवून हायजॅक झालेल्या बससाठी त्यांनी हा आता आम्ही कावर रचलेला आहे. अतिरेक्यांची दिशाभूल करून त्यांच्यावर आता कुठल्या पद्धतीने कारवाई होते ते बघूया आपण प्रत्यक्ष. काड्या वाजून सर्व पिवाडीच्या जवानांचा हौसला वाढवायचा आपल्याला. हे दर्शवणार आहे प्रात्यक्षिक पोलीस विभागाच्या वतीनं QRT प्रात्यक्षिक. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय महेश्वर रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये हे सगळं प्रात्यक्षिक तयार करण्यात आलेलं आहे. आम्ही असं कार्य नेहमीच करत असतो, वेळ आलीच आम्ही सज्ज असतो, पण तुमच्या समोर हे सगळं प्रात्यक्षिक जळगावकरांनो खास आजच्या या दिवशी भारतीय प्रजासत्ताक दिन मुख्य धन्यवाद किंवा अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक असं या इथं ठिकाणी QRT टीमने त्यांनी केलेलं पूर्ण आहे. सगळे दाखवलं की शालेय हायजॅक विद्यार्थी शाळेतल्या आणि मुलांची कशी त्यांच्या होते आणि हे समवेत कसं पोलीस कमांडोज विभागाचे सगळे कर्मचारी या ठिकाणी पूर्ण सादरीकरण उत्कृष्ट हे टाळ्यांचा करतात, गजर मात्र अत्यंत सक्सेस कमी करतात होतो. मिशन. इथे तर उपस्थित बघा त्यांनी असलेल्या कसं दाखवलेलं आहे, पूर्ण टीम कसं व्यक्त करून केलेलं आहे एकदम टाळ्यांचा छान गजर करूया. पद्धतीने आपल्या देशासाठी म्हणून सदैव सज्ज छान असलेला प्रकारे सादर केलं इथं पोलीस त्यांनी. विभाग खास करून दोघं हातांनी दानपट्टा महिला व पोलीस स्वसंरक्षणाचे धडे पोलीस ग्राउंडमधून निघालेलो मित्रांनो. तर आता इथून डायरेक्ट आम्ही ओटीकडे जातो ना आपण, इथून ओटीकडे जातो आणि तिथून आता संध्याकाळी बहिणाबाई महोत्सवला परत जायचं आहे. तर चला पुढे बघू. ओंकारेश्वर मंदिरातून मी आता घरी जायला निघालो आहे आणि दुपारी पण काही काम आहे तर दुपारी पण जाणार आहे. मी बघीन आता तेव्हा ब्लॉग करायचा की नाही. आणि संध्याकाळी तर महोत्सवला जायचंच आहे, बहिणाबाई महोत्सवला. तर बहिणाबाई महोत्सवला आज आलेलो आहे. आज रविवारी 26 जानेवारी. आज खूप गर्दी. बघू आता आज काय येतं कार्यक्रम. सगळेजण आज रविवार आहे ना, तर आज खूप गर्दी. इथं स्टॉलच्या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. इथं पूर्ण माझे मित्रपरिवार आणि सगळे फॅमिली पण आलेली आहे. आता बघूया कसं आहे. पाहिजे बुड्डीची वाला म्हणतं पाहिजे.
त्याला इथून मराठीमध्ये पुड्डीचे वाला म्हणतात. पुड्डीचे वाला. इथं खाण्याचे स्टॉल लागलेले, इथं पूर्ण एवढी गर्दी बघा. इथं आमच्या सोबत बघा किती जण आहे. आता इथं आम्ही सगळेजण स्टॉल बघतोय, बघू आता काय विषय आहे. आणि इकडे पण विषय सबस्क्राईब करा. चारशेला दादा आलेले. मकर संक्रांत आपलं इंडिपेंडन्स डे, हा इंडिपेंडन्स डे हा तो आम्ही आज आझाद झालेले. तो आझाद झाल्यानंतर आम्हाला छान वाटतंय, हा. बेटर फिलिंग. काय झालं? बहिणाबाई चौधरींनी साध्या सोप्या आणि बोली भाषेत कविता मांडल्या. काय हो शाहीर? अरे संसार देशावरती भरपूर गीते झाली. अरे भारताच्या डौलाने तिरंगा फडकला याचा आम्हाला अभिमान आहे. सर्व धर्म समभावाचा म्हणून हिंदू कोड मिळाल्यामुळे स्त्री स्वतंत्र झाल्या आणि सन्मानाने आता जीवन जगू लागल्या. मोठ्या मोठ्या उच्च पदा ही घराची पाहून काव्याने केलंय शेतात जाऊन. कवयत्री बहिणाबाई चौधरी, कवयत्री बहिणाबाई चौधरी, खानदेशाची ललकारी. कवयत्री बहिणाबाई चौधरी, खानदेशाची ललकारी. कवयत्री बहिणाबाई चौधरी. आता इथून बहिणाबाई महोत्सव आता संपलेला आहे मित्रांनो. आता इकडे बघा, आता मी घरी वगैरे जातो. तुम्हाला कधी आजचा ब्लॉग कधी आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. बाय गाईज.